आपण किती म्हटलं ना, घरचं ते घरचं जेवण असतं. साधं, सरळ आणि पौष्टिक, त्यातले झणझणीत असे हे गरमागरम शेवग्याच्या शेंगाचे पिठले आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचे KSG क्लासिक फूड आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत साधे, सरळ आणि घरगुती असे हे शेवग्याच्या शेंगाचे पिठले. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. सर्वप्रथम अशा ह्या 100 ग्रॅम शेवग्याच्या शेंगा आपण घेतल्या आहेत. शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता या शेंगा या अशा कापून आपण सोलून घेऊया. एका भांड्यात अर्धा कप बेसन, त्यात थोडे पाणी घालून ते एकत्र करूया, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. आता एका पातेलीत एक मोठा चमचा तेल, त्यात अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, 4 ते 5 ठेचलेल्या लसूण पाकळ्या. आता या लसणीचा थोडा कलर चेंज होईपर्यंत ती ठेवूया, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो. आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, 7 ते 8 कढीपत्ता घालून कांदा लालसर रंगावर परतून घेऊया. त्यामध्ये आता बेसिक मसाले घालूया, जसे की पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला. हे सर्व मसाले तेलावर छान परतून घेऊया. आता त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून मिनिटभर परतून घेऊया. त्यामध्ये आता थोडे पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र करूया. आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे शेवग्याच्या शेंगा शिजवून घेऊया. अशी ही एक शेंग काढून ती बघूया शिजली आहे का ते. अशा प्रकारे आपल्या शेंगा शिजल्या आहेत. आता त्यामध्ये आपण बेसनाचे मिश्रण घालूया आणि लगेचच एकत्र करूया, कारण त्यामध्ये बेसनाचे मिश्रण गेले की लगेचच घट्ट व्हायला लागते. तुम्हाला जर मिश्रण सुके वाटायला लागले तर थोडे त्यात पाणी ऍड करू शकता. सर्व मिश्रण एकत्र झाले की झाकण ठेवून 5 मिनिटे शेवगा पिठले शिजण्यास ठेवूया. पिठले शिजल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे गरमागरम खाण्यास तयार झालेले आहे. सोबत भाकरी, चपाती, वाफळता भात, मस्तच. तुमच्या तोंडाला पाणी सुटले ना, नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी KSG क्लासिक फूड आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.